हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आमच्याकडे AC रिपेअरिंग करण्यासाठी सर्व्हिसमॅन आला होता. त्याची कामाची पद्धत थोडी युनिक वाटली. मग म्हटलं तुमच्या सर्वांच्या बरोबर ती शेअर करावी. एकतर जपानमध्ये खूप थंडी आहे आणि त्याच्यात आमचा AC बंद पडला. मग काय, आम्ही एजन्सीला कॉल केला. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की संडेला तुमच्याकडे 9 वाजता AC रिपेअर करण्यासाठी माणूस येईल. आणि टाईमसाठी हे जपानचे लोक एवढी मानली जातात. ॲक्च्युअलमध्ये 9चं टायमिंग दिलं होतं, पण 8:55 आमच्या घराची बेल वाजली आणि AC रिपेअर करण्यासाठी सर्व्हिसमॅन आमच्या दारात उभा होता. मग त्यांनी आमच्या परमिशन घेतली आणि तो घरामध्ये आला. बघू शकताय की त्याने एवढं सारं सामान प्लस त्याचे सगळे टूल्स तो घेऊन आला होता. आणि थोडीसं जरासं मला ही मेजरमेंट मशीन थोडी वेगळी वाटली, म्हणून मी ती कॅप्चर केली आणि तुमच्या सर्वांच्या बरोबर थोडी शेअर केली. म्हणजे त्याच्यातून एक्झॅक्टली त्यानं लावून ठेवली की त्याला सगळे अँगल ते दिसत होते. मी तर पहिल्यांदा ही गोष्ट पाहिली होती. जे लोक याच्यात काम करतात त्यांनी पाहिली असेल अगोदर, पण माझ्यासाठी हे वेगळं होतं, म्हणून मी तुमच्या सर्वांशी हे शेअर करते. जे सगळे टूल्स त्याच्यावर कमरेला बांधले होते, त्याचे पोझिशन त्याच्या एवढं परफेक्ट होत्या की तो ज्या गोष्टीला हात लावेल तीच गोष्ट, म्हणजे त्याला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट त्याला ती मिळत होती. आणि जवळपास त्याचं वेट जर बघितलं तर ते 10 ते 12 किलोच्या आसपास असेल, कारण का ते नंतर आम्ही हातात घेऊन बघितलेलं तर ते खरंच खूप वेटेड होतं. त्याच्यानंतर त्याने AC रिपेअरिंग झाल्यानंतर बघू शकताय खाली की सगळं जो काही कचरा पडला होता तो स्वतः क्लीन करतोय. आणि विशेष म्हणजे की तो येलो कलरचे शीट जे त्यानं खाली अंथरले आहेत ते तो शीट्सपासून तो सगळं घेऊन आलेला होता. प्लस ते क्लीन करण्यासाठी त्याच्या हातात जो क्लीनर होता तो, आणि कचरा सगळा टाकण्यासाठी जी कचरा बॅग असते ती बॅगसुद्धा तो घेऊन आला होता. घरातलं काम झाल्यानंतर तो बाल्कनीमध्ये गेला. बाल्कनीमध्ये तो काम करत होता. त्याने जे घातलेले ग्रीन शूज आहेत ते फक्त बाल्कनीत घालण्यासाठी त्यानं तो येताना घेऊन आलेला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून एवढं असं वेगळं आणि एवढं विशेष वाटत होतं की म्हटलं काही हे लोक किती त्यांच्या कामाला व्हॅल्यू देतात आणि किती मन लावून ते प्रत्येक गोष्टीचं काम करतात. जेव्हा त्यानं बाहेरचा कॉम्प्रेसर काढला, त्याचं स्टँड काढलं, तर ॲक्च्युली त्याच्याखाली खूप कचरा साठलेला होता. तर तो कचराही त्यानं सगळा क्लीन केला आणि त्यानेच आणलेल्या बॅगमध्ये तो सगळा कचरा टाकला. म्हणजे खूप ते लोक स्वतःच्या कामाला व्हॅल्यू देतात हे ह्याच्यातून कळतं या. आणि ती जागा त्यानं स्वतः सगळी क्लीन केली. बघू शकताय की त्याचा जो ब्रश आहे त्या ब्रशनं तिथलं सगळं त्यानं व्यवस्थित क्लिनिंग केलं आणि क्लिनिंग करून त्यानं तिथं त्याचा कॉम्प्रेसर प्लेस केला. आणि त्याच्यानंतर तो चेक करत होता. आणि तुम्हाला तर माहीत आहे की भारतीय संस्कृती आहे की आपल्या घरी कोण आलं आहे आणि आपण त्याला चहा नाश्ता नाही दिला. मग काय, त्यांना आम्ही बरेच सारे ऑप्शन दिले होते की चाय, ग्रीन टी या कॉफी, बट त्यांना इंडियन चाय प्यायचा होता. म्हणून मग मी त्यांच्यासाठी इंडियन चाय बनवला आणि त्यांना तो दिला. ॲक्च्युली त्यांना पण तो खूप आवडला. मे बी त्यांच्यासाठी ते वेगळंच होतं. आणि तुम्ही बघू शकताय की जे त्यांनी ते कमरेला सगळे टूल्सचं बांधला होता बेल्ट, त्याचं त्यांना म्हटलं आम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवू द्या. मग त्यांनी तो आम्हाला छानपैकी असा व्हिडिओ बनवून दिला. आणि त्यांना माझा चहा खूप आवडला म्हणून त्यांनी जाताना मला असं थँक्यू म्हटलं त्यांच्या पद्धतीने. खरंच खूप छान वाटलं असं की आवडलं त्यांना आपलं काहीतरी. आणि तो येताना त्याच्याबरोबर ती ट्रॉली घेऊन आला होता आणि त्या ट्रॉलीमध्ये त्यानं सर्व सामान त्याचं जे काही होतं ट्रॉलीत तो कॅरी करत होता. आणि म्हणजे त्यानं काढलेलं सर्व सामान प्लस त्यानं घेऊन आलेलं सर्व सामान तो त्या ट्रॉलीमध्ये ठेवून घेऊन गेला. आणि बघू शकताय की जो काही थर्माकॉलचा किंवा कशाचा जो काही कचरा पडलेला होता तो सर्व कचरा तो घेऊन गेला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा.